मास्टर माइंड सुदर्शन घुलेनं हत्येची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। गेल्या जवळपास 4 महिन्यांपासून या संदर्भात चौकशी सुरू आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, अखेर घुलेने त्यांनी केलेल्या अत्याचाराची कबुली दिलेली आहे, खुनाची कबुली दिलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले। 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची निर्घृण अशी हत्या झाली आणि याच हत्येतील मुख्य मास्टरमाइंड आणि म्होरक्या सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी ज्यावेळी त्यांना अटक झाली पोलीस कोठडीमध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कबुली दिलेली आहे। जी संतोष देशमुख यांची हत्या आणि अपहरण आम्हीच केल्याची कबुली सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर महेश केदार आणि जयराम चाटे यांनी पोलिसांना दिलेली आहे। हीच सूत्रांची माहिती आपल्याकडे मिळालेली आहे। जी धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आरोपींकडून आता हत्येची कबुली मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे। अखेर गुन्हेगाराने त्यांची कबुली दिली असून या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहिली आहे। तर हत्येचा मास्टरमाइंड सुदर्शन घुलेनं हत्येची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे। तर सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कबुली दिल्याची माहिती आहे। आवादा कंपनीतला खंडणीचा व्हिडिओ दाखवताच घुलेनं कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। होय, आम्हीच अपहरण करून खून केला अशी कबुली यावेळेस घुलेनं दिलेली आहे। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण पाहिलेली आहे।